नोकरी करणाऱ्यांना एवढा पगार तेवढंच काम, स्वतःच्या बाबाची कंपनी असल्यासारखं राबू नका, जसं पगार तसं काम. बरोबर. नाही बाई, असं करू नाही नका करू. होईल काय तुम्हाला सांगतो, एका ठिकाणी तुम्ही कामाला जाताय, तुमची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही कमी पैशामध्ये समोरच्या व्यक्तीला जास्त काम करून द्या. मी अशा व्यक्तीकडे कधीच जाणार नाही जो मला 10 रुपयामध्ये कमी क्वांटिटी देईल. समज मी वडापाव खायला गेलोय, जर मला समोरच्या व्यक्तीने वडापाव सोबत 2 भजी दिले कॉम्प्लिमेंटरी म्हणून, मी किती खुश होईल. 4 जणांना मी सजेस्ट करेल अजून की तिथं वडापाव चांगला, तिथं जाऊनच खा. तसं तुमच्यासोबत होईल. पगार असं धरू नका की नाही एवढंच काम तेवढंच हे करायचं, करा थोडस एक्स्ट्रा, थोडी मेहनत करा, पैसे पगार वाढवतील, साहेब खुश होईल. आणि जर तुमचं वय कमी असेल तर बिंदास सजेस्ट करेल मी, जॉब सोडा, बिझनेस चालू करा. काय ना काय साईड जॉब करताय, साईड बाय साईड काहीतरी करा. कारण जॉब मध्ये तुम्हाला मी बघतोय, जो 2009-10 मध्ये मी 15,000 कमवायचो. खोटं नाही सांगत, 2009-10 मध्ये मी 15,000 कमवायचो. आत्ता पगार लोकांना 14,000 आहे. तेव्हाचा डिफरन्स ना आत्ताचा सेम आहे. काय प्रगती झाली नाही, काय नाही. जर तुमचं वय कमी असेल 16 ते 25 बिंदास जॉब सोडा, चान्स आहे तुमच्याकडं, आणि व्यवसाय काही ना काही चालू करा. जर त्यापेक्षा तुमचं जबाबदारी असतील काय असेल, साईड बाय साईड काहीतरी चालू करा.